नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपण आज जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे निरोप. कथेचे लेखक दीपक पाटील. रात्रीचे 9:30 होऊन गेले होते. प्रकाश आपल्या बंगलोच्या समोरील पोर्चमधील रिक्लायनर चेअरवर रेलून बसला होता. अंधार दाटू लागला होता. हवेत छान गारवा जाणवत होता. जवळच कुठेतरी पाऊस पडत असावा. प्रकाशची नजर शून्यात होती. बंगलोच्या समोरील रस्त्यावरून तुरळक वाहनांची ये जा सुरू होती. गाडी येताना काही क्षण प्रकाशाचा झोत दिसे आणि पुन्हा तोच मिट्ट काळोख. पण प्रकाशला या काळोखाची आता सवय झाली होती. गेली 10-12 वर्ष तो इथे एकटाच राहत होता. गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर या बंगलोमध्ये. इथला एकटेपणाच जणू त्याचा सोबती बनला होता. आणि रात्रीचं असं बाहेर पोर्चमध्ये बसून ये जा करणारी वाहने बघणं हा त्याचा नवीन टाइमपास होता. आकाशात अचानक विजेचा लखलखाट झाला. प्रकाशनं आकाशाकडे नजर फिरवली. काळे ढग दाटू लागले होते. वारा आता नुकताच जन्मलेल्या वासरासारखा चोहीकडे दौडू लागला होता. हलकेच धुळीचे लोटही उठू लागले. पाऊस येणार बहुतेक. प्रकाश उठला आणि आत गेला. 10:30 वाजत आले होते. एव्हानाबाहेर धो-धो पाऊस कोसळत होता. वाऱ्याने तर ताळा सोडला होता. एखाद्या मस्तवाल हत्तीसारखं रौद्ररूप त्यानं धारण केलं होतं. आणि त्याच्या नादी लागून पावसाच्या सरीही पिसाटल्यासारख्या झाल्या होत्या. हॉलच्या मध्यावर असलेल्या गोलाकार झुंबराखाली ठेवलेल्या शिसवी लाकडाच्या आराम खुर्चीवर प्रकाश बसला होता. हलकेच हेलकावे खात तो समोरच्या खिडकीतून वळवाच्या पावसाचा तो धुमाकूळ पाहत होता. गेटबाहेरील रस्त्यावरून क्वचितच एखादं वाहन जात होतं. वळवाचा पाऊस. अशाच पावसात एके संध्याकाळी त्यानं आणि शुभ्रानं मस्त धमाल केली होती. शुभ्रा, त्याची 6 वर्षाची मुलगी. तिच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं. समोरच्या मेजवर ठेवलेला तिचा फोटो हातात घेऊन त्यानं हलकेच उराशी कवटाळला. पुढच्या क्षणाला स्वतःला सावरत तो परत खुर्चीकडे वळला. आणि त्याला बंगलोच्या लोखंडी गेटचा आवाज आला. कोणीतरी गेट उघडलं बहुतेक. कोण आलं एवढ्या रात्री मारायला? फुकटची डोकेदुखी. प्रकाश काहीसा वैतागला. ह्या एकटेपणाची त्याला इतकी सवय झाली होती की आता कुणाशीच संबंध नको होता. त्यात कुणी असं आगंतुक येणं म्हणजे त्याच्या सहनशीलतेचा अंतच. एवढ्यात डोअरबेल वाजली. उघडावा का डोअर? का नकोच? एवढ्या रात्री कोण असेल? कोणी चोर वगैरे तर नसेल ना? पण खरंच कुणाला मदत हवी असेल तर? तो पुढं झाला आणि डोअरच्या लेन्समधून बाहेर पाहू लागला. पोर्चमधील दिव्याच्या मंद प्रकाशात त्यानं पाहिलं. कोणी स्त्री उभी होती. 35च्या आसपासचं वय असावं. पावसात भिजली असावी. थंडीने कुडकुडत होती बिचारी. घ्यावं का नको आत? खरंच गरजू आहे का? काही फारस असेल? मनाचा हिया करत त्याने डोअर उघडला. माफ करा तुम्हाला त्रास देते, पण हा पाऊस बघा ना, थांबतच नाहीये. रेनकोट पण नेमका आजच विसरला. स्कूटर चालवणं शक्यच होत नाहीये. आणि तुमचा बंगला दिसला. वाटलं थांबावं थोडा वेळ. आत येऊन थांबले तर चालेल ना? पाऊस ओसरला की जाईन मी, प्लीज. आवाज एवढा मधाळ. प्रकाश ऐकतच राहिला. कुण्या बाईचा आवाज ऐकून 10-12 वर्ष होऊन गेली होती. तुम्हाला आवडणार नसेल तर जाते मी. त्रास दिल्याबद्दल सॉरी अंती जायला निघाली. माफ करा, मी तुम्हाला ताटकळत ठेवलं बाहेर. या ना, आत या. प्रकाश बाजूला सरकला आणि तिला घरात घेत त्यानं डोअर बंद केला. हॉलमध्ये आत आल्यावर त्यानं तिला निरखून पाहिलं. बाई खरंच सुंदर होती. तिनं साडी नेसली होती, कसल्याशा ड्रेस कोडसारखी. लांब केसाची वेणी कमरापर्यंत आली होती.
पावसात भिजल्याने ती स्त्री अजूनच मादक दिसत होती. तिला सोफ्यावर बसण्याचा इशारा करत तो पटकन बाजूच्या बेडरूममध्ये गेला. अनेक टॉवेल आणि ड्रेस घेऊन आला. त्या समोरच्या बेडरूममध्ये जा, केस नीट पुसून घ्या आणि हा ड्रेस घाला. माझ्या बायकोचा ड्रेस आहे, स्वच्छ आहे. ती उठली आणि ड्रेस व टॉवेल घेऊन बेडरूमकडे वळाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाहतच राहिला. पुढची 15 मिनिटं जणू तो आरामखुर्शीत बसून तिची वाटच पाहत होता. आणि ती बाहेर आली. पांढरा रंग तिच्या अंगावर अजूनच खुलून दिसत होता. ती येऊन काहीसं अंग चोरून सोफ्यावर बसली आणि काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. माफ करा मी ओळख करून द्यायला विसरलेच. मी मीना. आपल्या गावच्या पुढं संग्रामपूर गावात आरोग्य केंद्रात नर्स आहे. 2 महिन्यापूर्वीच बदली झाली आहे इथं. माझं गाव केळघर, तुम्हाला माहीतच असेल. रोज संग्रामपूरला अपडाऊन करते स्कूटरवर. आज उपकेंद्रातून निघायला उशीर झाला. एका पेशंटला IV लावावं लागलं आणि ते संपायलाच 9:30 झाले. त्यामुळेच उशिरा निघाले आणि पावसानं गाठलं. म्हणजे तिच्या अंगावरील साडी हा ड्रेस कोडच होता. माफ करा, पण माझ्याकडे खायला काहीही नाहीये. म्हणजे मी बनवतच नाही. प्रकाश काहीसा संकोचाने म्हणाला. नको नको, त्याची काही गरज नाही. मी तुमच्या गावातल्या त्या इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा समोसा घेतला आहे. घरी पोचायला उशीर लागणार म्हणून. आणि तुम्ही इथे एकटाच राहता? घरी दुसरं कोणी दिसत नाहीये? हो, मी एकटाच राहतो. बायको आणि मुलगी 12 वर्षापूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये गेले. नंतर दुसरं लग्न वगैरे काही केलं नाही. 40शी गाठली आणि तसंही मला त्या गोष्टीत काही इंटरेस्ट राहिला नाही. भावनांना आवर घालत प्रकाश म्हणाला. ओ सो सॉरी. मीना उद्गारली. आणि काही वेळ शांतता. बाहेर फक्त धोधो पावसाचा आवाज येत होता. कोपऱ्यातल्या फायरप्लेसकडे मीनाचं लक्ष गेलं. तुमची हरकत नसेल तर थोडं शेकूया का? थंडी फारच आहे नाही? ती म्हणाली. प्लीज नको, मला धुराची ॲलर्जी आहे. ठाम नकार देत प्रकाश उठला आणि त्यानं TV सुरू केला. तुमच्या घरी कोण कोण असतं? परत खुर्चीवर येऊन बसत त्यानं विचारलं. सध्या मी आईकडे माहेरी राहते. आई आणि मी. बाबा 6 वर्षापूर्वी गेले. माझं लग्न झालं होतं, पण लग्न कसलं, फसवणूकच म्हणा. नवरा पक्का दारुडा होता. तरीही आईच्या सांगण्यावरून संसार करत राहिले. प्रेग्नेंट होते मी आणि एक दिवस त्या दारुड्याच्या मारहाणीत गर्भपात करावा लागला. मग सोडून दिलं त्याला. आईकडेच असते आता. डोळे पुसत मीना म्हणाली. तिची कहाणी ऐकून प्रकाशही भावूक झाला. पोटच्या मुलाला गमावणं किती क्लेशदायक असतं मी समजू शकतो. आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ होत प्रकाश म्हणाला. पावसाचं तांडव अजूनही सुरूच होतं. बंद होण्याऐवजी त्याचा जोर वाढतच चालला होता. 12 वाजून गेले असतील. मीना TV वर सुरू असलेल्या न्यूज चॅनल पाहत होती. प्रकाश उठला. मी झोपायला चाललोय. पाऊस थांबेल असं वाटत नाही. तुम्ही सकाळीच निघा. या बाजूच्या बेडरूममध्ये झोपू शकता. पाणी वगैरे हवं असेल तर किचनमधून घ्या. तिथे वरती माझी बेडरूम आहे. काही गरज पडल्यास आवाज द्या. आणि हो, माझं नाव प्रकाश. प्रकाश जिना चढून झोपायला गेला. मीना सोफ्यावर आडवी होऊन न्यूज बघत होती. तिलाही पेंग आला आणि तिने डोळे मिटले. सकाळी 6:30-7 झाले असतील. मीना उठून बसली. रात्रभर ती सोफ्यावरच झोपली होती. अंग काहीसं अवघडलं होतं. घरात हालचाल नव्हती. प्रकाश अजूनही झोपला असावा. तिनं पर्स उचलली. ती जिन्यातून वरती गेली. प्रकाशच्या रूमचा दरवाजा ढकलला, पण तो आतून बंद असावा. तिनं दरवाजाला कान दिला. आत कसलीच हालचाल नव्हती. तो अजूनही झोपला होता. ती जिना उतरून खाली आली आणि पर्समधून कागद काढून नोट लिहिली. कालच्या पाहुणचाराबद्दल धन्यवाद, मीना. आणि खाली आपला मोबाईल नंबरही लिहिला. ती नोट टीपॉयवरील पॉटखाली सरकवून ओली साडी तशीच हातात घेत ती घरातून बाहेर पडली. स्कूटरच्या डिक्कीत साडी ठेवून ती स्कूटर घेऊन बंगल्याबाहेरच्या रस्त्याला लागली. 100-1 मीटर पुढे गेली असता सायकलवरून जाणाऱ्या एका दूधवाल्याने तिला हात केला. ती थांबली. तुम्ही त्या संग्रामपूरच्या दवाखान्यात नर्स बाई ना?
दूधवाल्यानं विचारलं. हो, काय काम आहे? मीना वैतागलेल्या सुरात म्हणाली. अहो, त्या बंगल्यात का गेला होता? तुम्हाला माहीत आहे का? प्रकाश सरपोतदारांचा बंगला आहे तो. माहीत आहे मला. मग काय, निघू का मी? मीना म्हणाली. अहो बाई, तिथं जात जाऊ नका. 12 वर्षापूर्वी त्या प्रकाशनं आपल्या बायकोचा खून केलाय त्या घरात. अहो, बायको फार लपडेबाज होती त्याची. आणि हा प्रकाश सदैव पैशाच्या मागे. त्या बाईनं आपल्या यारासोबत पळून जाण्यासाठी पोटच्या पोरीला मारलं आणि पळाली यारासोबत. पण प्रकाशनं तिला आणि तिच्या याराला एका महिन्याच्या आत शोधून काढलं आणि त्या बंगल्यात आणून दोघांनाही पिस्तुलाच्या गोळ्या झाडून ठार केलं. शॉकिंगच आहे, पण मला हे सारं माहीत नव्हतं. माहिती असतं तर गेलेच नसते त्या घरात. पण माणूस तर चांगला वाटला मला, मीना म्हणाली. कोण माणूस बाई? ते 2 खून केल्यावर प्रकाशनं स्वतःला झुंबराला लटकावून जीव दिला. तो बंगला आता रिकामाच असतो. कोणी राहत नाही तिथं. असं बोलून तो दूधवाला निघून गेला. आता मीनाचे हातपाय लटलट कापू लागले. कालची ती रात्र आठवून तिचं अंग शहारलं. ओठ कोरडे पडले. डोळ्यापुढं अंधारी आल्यासारखं वाटलं. इतक्यात फोन वाजला. भांबावलेल्या अवस्थेत तिनं फोन कानाला लावला. खूपच खरखर ऐकू येत होती आणि त्या खरखरीतही तिनं तो आवाज ओळखला. अहो, निरोप न घेताच गेलात. या पुन्हा अशाच केव्हा तरी. तो आवाज प्रकाशचा होता. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.